आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व माझ्या सहशिक्षिका तसेच समोर बसलेले माझे लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, बघा आज जागतिक महिला दिनानिमित्त एक सुंदर अशी कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे। ती कविता थोडासा तुम्हालाही विचार करायला लावणार आहे। पुरुष जातीवरती मी टीका करत नाहीये, पण महिला जे आयुष्य जगत असतात त्याच्यामधला रिअल फॅक्ट जो आहे तो मी तुमच्या समोर या कवितेतून सादर करणार आहे। कवितेचे नाव आहे तिलाही थोडे समजून घ्या, तिलाही थोडे समजून घ्या। तुला कामच काय असतं दिवसभर म्हणणाऱ्यांना, तुला कामच काय असतं दिवसभर म्हणणाऱ्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे, मला एकच प्रश्न विचारायचा आहे, अनियमित राबणाऱ्या त्या लक्ष्मीला किती पगार ठरवला आहे? अनियमित राबणाऱ्या त्या लक्ष्मीला किती पगार ठरवला आहे? बघा थोडस विचार केला की लगेच लक्षात येते, पगार आहे का तुमच्या आईला? घरात राबते की नाही, बरोबर आहे का? पण तिला पगार ठरवलेला नाही। मग तोच माझा प्रश्न आहे, तुला कामच काय असतं घरात म्हणणाऱ्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुला कामच काय असतं म्हणणाऱ्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे, अनियमित राबणाऱ्या त्या लक्ष्मीला किती पगार ठरवला आहे? अनियमित राबणाऱ्या त्या लक्ष्मीला किती पगार ठरवला आहे? अरे तिच्यासारखी दस्तुरकारी तुम्हाला जमणार तरी आहे का? अरे तिच्यासारखी दस्तुरकारी तुम्हाला जमणार तरी आहे का? 24 तास राबणारी बाई तुम्हाला परवडणार तरी आहे का? 24 तास राबणारी बाई तुम्हाला परवडणार तरी आहे का? उठून आजारपणातही सर्वांसाठी सर्वच करते, उठून आजारपणातही सर्वांसाठी सर्वच करते। स्वतःलाही थोडा आराम हवा हेच ती विसरून जाते, स्वतःलाही थोडा आराम हवा हेच ती विसरून जाते। विश्राम घेतलाच थोडा तिने जरी, विश्राम घेतलाच थोडा तिने जरी, तर सगळेच काय म्हणतात दिवसभर लोळतच पडलेली असते, तर सगळेच काय म्हणतात दिवसभर लोळतच पडलेली असते। थकून भागून बिचारी बसली जरी कोपऱ्याला, थकून भागून बिचारी बसली जरी कोपऱ्याला, एकवत नाही कोणाला म्हणून जातात तिला उठवायला, एकवत नाही कोणाला म्हणून जातात तिला उठवायला, देखवत नाही कोणाला म्हणून जातात तिला उठवायला। वस्तू नव्हे भोगेची ती, वस्तू नव्हे भोगेची ती, त्यागाची ती मूर्ती आहे, वस्तू नव्हे भोगेची ती, त्यागाची ती मूर्ती आहे। आई बहीण बायको म्हणून साऱ्या जगात तिचीच कीर्ती आहे, आई बहीण बायको म्हणून साऱ्या जगात तिचीच कीर्ती आहे। माया तिच्या मनातली समजून घेतली तर ठीक आहे, माया तिच्या मनातली समजून घेतली तर ठीक आहे, पण त्या घरच्या 4 व्यक्तींना त्या स्त्रीशिवाय घरपण मिळणारच नाही, त्या स्त्रीशिवाय घरपण मिळणारच नाही, त्या स्त्रीशिवाय घरपण मिळणारच नाही। विनंती एवढीच आहे माझी, विनंती एवढीच आहे माझी, तिलाही थोडं समजून घ्या, विनंती एवढीच आहे माझी, तिलाही थोडं समजून घ्या। खूप काही नकोय तिला तुमच्याकडून, खूप काही नकोय तिला तुमच्याकडून, केवळ एक स्त्री म्हणून तिला मान द्या, केवळ एक स्त्री म्हणून तिला मान द्या। व्यासपीठावरती जे उपस्थित आम्ही जे आयुष्य जगतो त्या महिलांच्या आयुष्यामधला रिअल फॅक्ट हा आहे। सर्वांनाच वाटतं की काय घरात बसून काय करते, घरातच काम करते, कोण जाणत नाही, आजारी असली तरी ती सर्वांसाठी उठून सगळं करते। फक्त मला एकच विनंती करायची प्राचार्य आणि उपाध्यक्ष सरांना की आम्हाला थोडं तरी तुम्ही सर्वांनी समजून घ्या। धन्यवाद।